नमस्कार. वेद विकासाचा 24 तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत. भिंगार ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंचपदी अशोक गायकर यांची बिनविरोध निवड. सरपंच गुलाब वाघमारे यांच्या प्रकृती अस्वस्थामुळे जबाबदारी सोपवली. मान्यवरांसह ग्रामस्थांची मोठी उपस्थिती. पनवेल तालुक्यातील भिंगार ग्रुप ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंचपदी अशोक गायकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. विद्यमान सरपंच गुलाब वाघमारे यांच्या प्रकृती अस्वस्थामुळे त्या ग्रामपंचायतीचे नियमित कामकाज पाहू शकत नसल्याने ही जबाबदारी अशोक गायकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. ग्रामपंचायतीच्या विशेष बैठकीत सर्व सदस्यांनी एकमताने हा निर्णय घेतला. निवड जाहीर होताच उपस्थित ग्रामस्थांनी टाळ्यांच्या कडकडाटात अशोक गायकर यांचे स्वागत केले. या प्रसंगी पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अरुण शेठ भगत, पनवेल पंचायत समितीचे उपसभापती भूपेंद्र पाटील, ग्रामपंचायतीचे उपसरपंच सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज व्यक्त केली. तसेच सरपंच गुलाब वाघमारे यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करण्यात आली. गेल्या काही वर्षापासून अशोक गायकर हे गावातील सामाजिक आणि स्थानिक प्रश्नांमध्ये सक्रिय सहभाग घेत असल्याने ग्रामस्थांमध्ये त्यांच्याविषयी विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामपंचायतीच्या कामकाजात समन्वय राखत विकास कामात गती देण्याची क्षमता त्यांच्या नेतृत्वात असल्याची भावना यावेळी अनेक ग्रामस्थांनी व्यक्त केली. त्यामुळे त्यांच्या निवडीने गावाच्या प्रशासनाला स्थिरता देणारा निर्णय म्हणून पाहिले जात आहे. नवीन जबाबदारी स्वीकारल्यानंतर अशोक गायकर यांनी ग्रामस्थांचा विश्वास कायम ठेवत गावाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे कार्य करणार असल्याचे यावेळी त्यांनी भिंगार ग्रामपंचायतीवर सरपंच म्हणून अशोक शेठ गायकर यांची निवड झालेली आहे. सर्व निवडी बिनविरोध झालेली आहे आणि सर्व गाववाले या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत. आपले उपसभापती भूपेंद्र पाटील, रामदास शेठ खेत्री, सर्व निवृत्ती शेंद्रे, सर्व सुनील पाटील, ज्ञानेश्वर पाटील, सर्व उपस्थित मान्यवर, मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो की अशोक गायकर यांनी सरपंच झाल्यामुळं आता आपल्या गावाचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातनं जास्तीत जास्त वेळ द्यावा, जास्तीत जास्त मेहनत घेऊन आपल्या या ग्रामपंचायतीचा विकास कसा होईल या दृष्टिकोनातनं आपण सरपंचांनी मेहनत घ्यावी. आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या माध्यमातून आज आपण पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये कित्येक कोटीची कामं आपण या निमित्तानं करत असतो आणि अशोक गायकरना मानणारा साहेबांना अशोक गायकर मानतात आणि अशोक गायकरांना साहेब मानतात. त्याच्यामुळं डायरेक्ट त्यांच्याकडे जाऊन आपला निधी मागितला तरी चालेल. आपल्या गावाचा विकास होणं हे गरजेचं आहे. तुमच्याजवळ काय संदेश पाटील हा तुमच्याबरोबर नेहमी बरोबर असतो. संदेशला जरी पुढे केलात आणि आपल्या कामांच्या दृष्टिकोनातनं जर आपण जास्तीत जास्त कामं आणण्याचा प्रयत्न केलात किंवा आपले सर्व सुनील आहेत, जे बाकी सदस्य आहेत या ग्रामपंचायत सदस्यांनी सुद्धा अशोक गायकरांना मदत करावी, पाठिंबा द्यावा अशा विनंती या निमित्तानं करतो. आणि तुम्ही सरपंच म्हणून निवड झाल्याबद्दल आपण सर्वांच्या वतीनं, भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मनापासून तुमचं अभिनंदन करतो. भिंगार ग्रामपंचायतीमध्ये प्रभारी सरपंच म्हणून अशोक शेठ गायकर यांनी आज पदभार स्वीकारला आहे. या पदभार स्वीकारण्याच्या कार्यक्रमासाठी आमचे मार्गदर्शक अरुण शेठ भगत साहेब आज इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबरीने सर्व ज्ञानेश्वर बुवा पाटील असतील, सुनील शेठ असतील, आमचे रामदासजी खेत्री साहेब असतील, संदेश पाटील, हे सर्व सदस्य, ग्रामपंचायत सर्व सदस्य आज इथे उपस्थित आहेत. मी अशोकजींना शुभेच्छा देतो आणि चांगलं काम ते करतायत आणि पुढे सुद्धा हा पदभार स्वीकारल्यानंतर ते याच्यापेक्षा जास्त काम ते करतील आणि या गावाचा विकास, या ग्रामपंचायतीमध्ये येणारी जी गावं आहेत त्यांचा विकास हा प्रामुख्याने ठेवून येणाऱ्या सर्व अडचणीवरती मात करून ही ग्रामपंचायत कशी एक नंबरला राहील या दृष्टीने प्रयत्न करेल. आणि आम्ही त्यांना विनंती करतो की पुढच्या ज्या स्पर्धा असतात, जिल्हा लेवलला असतील, तालुका लेवलला असतील, राष्ट्रीय स्तरावरती, त्यामध्ये आपल्या ग्रामपंचायतीचं नाव हे वरती असायला हवं या दृष्टीने आपण प्रयत्न करावे. एवढे बोलून त्यांना शुभेच्छा देऊन थांबतो. लोकनियुक्त सरपंच सौ गुलाब ताई वाघमारे ह्या आजारी असल्यामुळं त्या सुट्टीवर गेल्या आहेत आणि पुढील 6 महिन्यासाठी माझ्याकडे पदभार आलेला आहे. आणि आम्ही आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय प्रशांतदादा ठाकूर आणि आमचे मार्गदर्शक अरुण शेठ भगत, तसेच आमच्या पंचायत समितीचे सभापती
उपसभापती दादा भूपेंद्र दादा पाटील आणि सगळ्या ग्रामस्थांच्या ज्या काय अपेक्षा आहेत आमच्या ग्रामपंचायतीमधून, जो काय बॅकलॉग आता राहिलेला आमचा ग्रामपंचायतीमध्ये विकास कामांचा, तो आम्ही ह्या 6 महिन्यामध्ये जास्तीत जास्त पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. हेच एक मुख्य आमचं ध्येय आहे आणि त्या ध्येयापर्यंत आम्ही पोहोचण्याचा नक्कीच या माध्यमातून प्रयत्न करू.